रेडियो सिटी पॉडकास्ट ग्लॅमर पॉड आरजे आकांक्षा सोबत. वेलकम टू ग्लॅमर पॉड. आजच्या आपल्या पुढच्या भागामध्ये तुमचं स्वागत आहे. या ग्लॅमर पॉड या पॉडकास्टमध्ये युजली आपण लाईफस्टाईल, फॅशन, फिटनेस या वेगवेगळ्या गोष्टींबद्दल चर्चा करत असतो आणि आजचा विषय सुद्धा असाच एक इंटरेस्टिंग आहे. आकांक्षा सध्या तुमच्या सोबत आहे. खरं तर आजचा विषय थोडंसं मेकअप बद्दलचा आहे, पण त्यातल्या त्यात आपली स्किन केअर आपण कसं करावं त्या संदर्भातला आहे. आता कसं आहे ना, आपल्या स्किनवरती आपण कितीही मेकअप लावला आणि त्यात जर का आपण ओठांना लिपस्टिक लावलेलं नसेल तर काहीतरी मेकअप अर्धवट झाल्यासारखं दिसतं ना. पण सेम टाइम जर आपण चेहऱ्यावरती काहीही केलं नसेल आणि थोडीशी लिपस्टिक लावली तरी सुद्धा आपण थोडंसं तयार झालोय असं दिसतं, नाही का. लिपस्टिक हा आपल्या तयार होण्यामधला एक खूप महत्वाचा भाग आहे आणि म्हणूनच आजकाल आपण हे नोटीस केलंय ना की बरेच जण युजली अगदी डे टू डे बेसिसवरती, मग ते कॉलेज असेल, ऑफिस असेल, अगदी घरातल्या घरात इथल्या इथे जायचं असेल तरी सुद्धा लिपस्टिक लावायला मात्र विसरत नाहीत. आपल्या फॅशनचा, आपल्या मेकअपच्या रुटीनचा तो एक महत्वाचा भाग झालेला आहे. आणि बऱ्याच वेळा असं होतं ना की ज्या सगळ्या मैत्रिणी आहेत, ज्या ऑफिसला जात असतात, कुठेतरी कामाला जात असतात, त्यांना असं वाटतं की लिपस्टिक जे आहे ते लॉंग लास्टिंग असलं पाहिजे. मग त्या लॉंग लास्टिंगच्या नादात आपण काय करतो, आपण लिक्विड लिपस्टिक्स ज्या मॅट असतात, ज्या खूप जास्त ड्राईंग अशा लिपस्टिक्स असतात, अशा लिपस्टिक्स आपण प्रेफर करतो ज्या खूप वेळ चालतील. आणि या अशा लिपस्टिकमुळे जे आपण रोजच्या रोज लावतो, कधी कधी आपल्या बजेटमध्ये बसायला पाहिजे म्हणून त्या थोड्याशा स्वस्तातल्या लिपस्टिक, मग त्याच्यामधले इन्ग्रेडियंट्स काय असतात हे आपण न पाहता आपण त्या लिपस्टिक अगदी रोजच्या रोज लावतो आणि त्यामुळे आपले ओठ काही दिवसांनंतर काळे झालेले दिसतात. आता हे काळे झालेले ओठ आपल्याला कोणालाच आवडत नाहीत, नाही का. आपल्याला थोडेसे आपले जे नॅचरल ओठांचा कलर असतो, आपल्या स्किन टोन नुसार सुद्धा आपला कलर जो आहे ओठांचा तो तसा असतो. थोडासा ब्राउनिश असेल, थोडासा पिंकिश असेल, थोडंसं पिगमेंटेशन वगैरे असणं हे खूप जास्त कॉमन आहे आणि ते खऱ्या जगातलं साईन आहे. तर तसं असणं साहजिक आहे. पण जर का लिपस्टिक लावून लावून आपले ओठ खूप जास्त पिगमेंटेड झाले असतील, खूप जास्त त्याच्यावरती डार्कनेस आला असेल तर दॅट्स नॉट गुड. म्हणजे ते काही चांगलं साईन नाही आहे. सो हे पिगमेंटेशन कसं घालवायचं आणि ते होऊ नये यासाठी काय काळजी घ्यायची याबद्दल आज आपण बोलूयात. सगळ्यात पहिला मुद्दा तो म्हणजे जेव्हाही कधी आपण लिपस्टिक लावणार असू, जेव्हा आपण एक बेसिक तयारी करायला सुरुवात करतो, म्हणजे टोनर असेल, मॉइश्चरायझर असेल, सनस्क्रीन असेल, हे सगळं लावायला आपण सुरुवात करतो, त्याची सगळ्यात पहिली स्टेप जी आहे ती ही डिसाईड करा की आंघोळ झाल्याबरोबर सगळ्यात आधी तर आपल्याकडे जे कुठलं लिप बाम असेल ते लिप बाम आपण लावून घ्यायचं. जर का तुमच्याकडे SPF असलेलं लिप बाम असेल, म्हणजे ज्याच्यामध्ये सन प्रोटेक्शन फॅक्टर आहे असं लिप बाम असेल तर ते पर्टिक्युलरली लावा घरातून बाहेर पडताना आणि लिप बाम लावून मग बाकीची सगळी तयारी जी आहे ती सुरुवात करा. आता जेव्हा आपण लिपस्टिक लावतो तोपर्यंत लिप बाम जे ते छान सेट झालेलं असतं आपल्या ओठांवरती, ओठांना थोडंसं त्यांनी मॉइश्चराईज केलेलं असतं लिप बाममुळे. आणि मग जी आपण ड्राईंग जरी लिपस्टिक असली ती लावली तरी सुद्धा तेवढा फरक जो आहे तो ओठांवरती पडत नाही. खूप जास्त लॉंग लिपस्टिक्स ज्या असतात ना, लॉंग लास्टिंग लिपस्टिक्स ज्या असतात त्यांना खूप जास्त ड्राईंग असतात आणि आपल्या ओठांना अगदी ते रुक्ष करून ठेवतात. मग कालांतराने असं होतं की आपले ओठ जे आहेत ते फाटायला लागतात, पिगमेंटेड व्हायला लागतात आणि त्याच्यावरती नंतर लिपस्टिक सुद्धा कशीही चांगल्या पद्धतीनं बसत नाही. त्यामुळे लिप बाम हे आपल्या लिपच्या केअरच्या रुटीनमध्ये हे सगळ्यात महत्त्वाचं असायला पाहिजे. आपण लिपस्टिक लावतो, लिप टिंट्स लावतो, कसल्या कसल्या पद्धतीचे ग्लॉस लावतो, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे केमिकल्स सुद्धा असतात. तर जेव्हाही कधी आपण परचेस करू लिपस्टिक तेव्हा एक मुद्दा लक्षात ठेवायचा की त्याच्यामध्ये थोडेसे व्हिटॅमिन E आहे ते असलं पाहिजे, त्याच्यातले इन्ग्रेडियंट्स जे आहेत ते चांगले असायला पाहिजेत. थोडंसं आपण इन्व्हेस्टमेंट 2 लिपस्टिक कमी घेऊन फक्त 2च लिपस्टिक आपल्याकडे ठेवल्या तरी सुद्धा चालेल, पण जरा चांगल्या क्वालिटीची आणि ज्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स चांगले आहेत अशा पद्धतीने घेतली तरी सुद्धा लिप पिगमेंटेशन जे आहे ते होणार नाही आणि थोडीशी काळजी आपण घेऊ शकतो. आता मॅट आणि ड्राईंग लिपस्टिक लावताना लिप बाम लावायचं सगळ्यात पहिलं हे तर आपण शिकलोत, पण असं सुद्धा आपण करू शकतो ना की आपण डे टू डे बेसिसवरती साधी बुलेट लिपस्टिक जी असते, जी थोडीशी मॉइश्चरायझिंग असते, अशी लिपस्टिक वापरूयात. लिक्विड लिपस्टिक, मॅट लिपस्टिक, ड्राय करणारी लिपस्टिक जी आहे, जी खूप जास्त गरजेचं असेल की एखाद्या फंक्शनला आपण चाललेलो आहोत आणि त्या ठिकाणी आपल्याला खूप वेळ टिकणारी लिपस्टिकच असायला हवी आहे, तर त्या ठिकाणी फक्त अशा आपण लॉंग लास्टिंग लिपस्टिक्स ज्या आहेत त्या वापरूयात आणि इतर वेळी आपण नॉर्मल
लिपस्टिक ज्या आहेत त्या वापरूयात. किंवा आजकाल मार्केटमध्ये ना लिप टिंट्स म्हणून छान ग्लॉसेस आहेत किंवा लिप बाम सुद्धा टिंटेड असे आलेले आहेत. जर लिपस्टिक आपल्याला अवॉइड करता येत असेल तर आपण फक्त लिप बाम यूज करूयात. जसं मी एक लिप बाम मुलगी आहे, माझ्या पर्समध्ये प्रत्येक एका पर्समध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे लिप बाम ठेवलेले असतात. ऑफिसच्या पर्समध्ये वेगळा, इकडे तिकडे जाणाऱ्याच्या पर्समध्ये वेगळा, असंच मार्केटला जायची एखादी पर्स आहे त्या पर्समध्ये वेगळा लिप बाम. म्हणजे तुम्ही म्हणाल तर माझ्याकडे असे प्रत्येक एका पर्समध्ये पडलेले लिप बाम जे आहेत ते असतात, जे वेगवेगळे गोष्टी प्रोव्हाइड करणारे असतात. काही SPFचे असतात, काही फक्त नॉर्मल असतात विदाऊट एनी टिंट, काही वेगवेगळ्या टिंटचे असतात. असं मला युजली आवडतं. पर्सनली मी खूप जास्त लिप बाम लवर आहे. पण लिपस्टिकसुद्धा अशा पद्धतीनं आपण लावून काळजी ओठांची घेऊ शकतो आणि पिगमेंटेड होणार नाहीत हे सुद्धा आपण थोडीशी काळजी घेऊ शकतो. बरं, आता लिपस्टिक लावून पिगमेंटेशन होणार नाही यासाठी लिपस्टिक कशी वापरायची हे तर आपण ठरवलं. पण पिगमेंटेशन झालंच असेल तर त्याला आपण काय करू शकतो? तर आपण घरच्या घरी काहीतरी बेसिक उपाय आपण त्याच्यावरती करू शकतो. सगळ्यात पहिली गोष्ट ती म्हणजे जर का आपल्याला ओठांचं पिगमेंटेशन झालेलं ते कमी करायचं असेल तर आपण आठवड्यातून ॲटलिस्ट 1-2 वेळा लिप स्क्रब जो आहे तो घरच्या घरी बनवू शकतो. यासाठी अगदी 2 इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत. ते म्हणजे साखर जी आहे ती आणि मध. दोन्ही एकत्र करायचं, ओठांवरती लावायचं, थोड्या वेळ ठेवायचं आणि स्क्रब करून काढायचं. हे आपण आठवड्याला मॅक्झिमम 2 वेळा करू शकतो आणि हळूहळू करत ते पिगमेंटेशन जे आहे, आपली डेड स्किन जी आहे ती कमी होताना दिसेल. पिगमेंटेशन सुद्धा आपल्याला कमी होताना दिसेल. आणखीन एक गोष्ट आपण करू शकतो ती म्हणजे हळदीचा मास्क आपण तयार करू शकतो. हळद, थोडीशी चिमूटभर हळद घ्यायची, त्यामध्ये थोडंसं दूध घालायचं, तो मास्क जो आहे तो ओठांवरती लावायचा. म्हणजे आठवड्यातनं तुम्ही 2-3 वेळा लावलात आणि नंतर तो थोड्या वेळ ठेवून वॉश करून काढलात तरी सुद्धा पिगमेंटेशन जे झालेलं आहे ओठांचं ते हळूहळू कमी होताना दिसेल. आणि नॅचरल प्रोडक्ट असल्यामुळे कसल्याही पद्धतीचे त्याचे साईड इफेक्ट्स होणार नाहीत. बरं, आता काही जण असतात की हे सगळं करण्याचा कंटाळा येतो आणि नकोसं वाटतं, एवढी मेहनत कोण करणार, नाही का? मग यासाठी आपण मार्केटमध्ये मिळणारे सुद्धा असे काही लिप बाम आहेत की जे पिगमेंटेशन कमी करायला मदत करतात. त्यामध्ये तशा काही मेडिसिनल प्रॉपर्टीज आहेत, ते सुद्धा आपण आणू शकतो. आणि ते सुद्धा रात्री झोपताना यूज करण्याचे काही मास्क आहेत, लिप मास्क आहेत, ते सुद्धा हेल्पफुल ठरू शकतात. म्हणजे आपले ओठ जे आहेत ते नॅचरल कलर सुद्धा मेंटेन करतील आणि आपल्याला लिपस्टिक लावताना सुद्धा कसलंही टेन्शन येणार नाही. कारण की ओठांचा नॅचरल कलर जेवढा छान असतो ना, त्यावरती कुठलंही लिपस्टिक तेवढंच जास्त छान दिसतं. सो लिपस्टिक लावताना पिगमेंटेशन होणार नाही यासाठीची काय काळजी घ्यायची आणि झालं असेल तर ते कसं आपण हळूहळू करत दुरुस्त करू शकतो काही नॅचरल गोष्टी वापरून, ते आज आपण पाहिलं आजच्या आपल्या ग्लॅमर पॉडमध्ये. आजसाठी इतकंच. भेटूयात आपण पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत ऐकत रहा ग्लॅमर पॉड RJ आकांक्षासोबत. आणि काही सजेशन्स द्यायचे असतील तुम्हाला, काही तुम्हाला विषय सुचवायचे असतील तर नक्कीच मला इंस्टाग्रामवरती मेसेज करा RJ आकांक्षा 007 फॉलो करून. आणि तुम्ही सजेस्ट केलेले टॉपिकसुद्धा मी इकडे घेऊन येईन. ऐकत रहा ग्लॅमर पॉड विथ RJ आकांक्षा. सी यू सून. रेडियो सिटी पॉडकास्ट ग्लॅमर पॉड RJ आकांक्षा सोबत.